नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स ह्या मालिकेमध्ये आपलं स्वागत. आजचा मंत्र आहे, मी बुद्धिमान आहे. नवीन गोष्टी शिकणं मला सहज शक्य आहे आणि माझी स्मरणशक्ती अतिशय उत्तम आहे. शालेय अभ्यासात माझी प्रगती तशी मध्यम होती. माझा भाऊ मात्र अभ्यासात खूपच हुशार होता. तेव्हा मला का नाही देवाने शाळेच्या अभ्यासात असं भारी हुशार केलं असं मला नेहमी वाटायचं. आणि या तक्रारीच्या भावनेतच मी माझं शिक्षण पूर्ण केलं. आपण भरपूर मेहनत घेऊन सर्व विषयांचा अभ्यास करतो, पण आपल्याला कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायला आवडतो याचाच अभ्यास आपण करत नाही. शालेय अभ्यासात उत्तम कामगिरी एवढं एकच बुद्धीचं आणि प्रगतीचं मोजमाप राहिलंय, पण असं नाहीये. बुद्धिमानता त्यापेक्षा खूप व्यापक गोष्ट आहे. आपण शालेय अभ्यासाला नको इतकं महत्त्व देतोय. शालेय अभ्यासात उत्तम असलो तरच पैसे उत्तम मिळवता येतात असाही एक समज आहे आपल्याकडे. त्यात आता वय झालं, नवीन गोष्टी शिकण्याचं काही हे वय नाही, आता वयापरत्वे झेपत नाही, लक्षात राहत नाही असं आपण सतत म्हणत राहतो आणि तेच तेच ऐकत राहतो आणि त्यावरचा आपला विश्वासही वाढता राहतो. आणि अर्थातच यावर विश्वास बसत राहील अशा घटना आपल्या आयुष्यात घडत राहतात. खरं तर ही सगळी निगेटिव्ह ॲफर्मेशन्स आहेत. तेव्हा आजपासून या सगळ्यापासून थोडं थोडं मोकळं व्हायला सुरुवात करूया. तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीत हुशार आहात आज यावर विचार करा बरं. लिहून काढलात तर एकदम बेस्ट, अतिशय उत्तम. जसं मला गुलाबजाम छान करता येतात, मी त्यात हुशार आहे. मला 4 व्हीलर उत्तम चालवता येते. मला दांडीवर कपडे छान वाळत घालता येतात. तुम्हाला जे काही छान करता येतं ते तुम्ही काहीही लिहा. मी 30 नंतर भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. वयाच्या 36व्या वर्षी मी पोहायला शिकले. तेव्हा माझ्या बॅचमध्ये एक रिटायर झालेल्या आजी पण पोहणं शिकायला येत असत. तुम्ही ज्या गोष्टीत बुद्धिमान आहात ते वापरून तुम्ही उत्तम प्रगती करू शकता. विश्वामध्ये अमर्याद संधी उपलब्ध आहेत आणि त्या सर्वांना समान उपलब्ध आहेत. तेव्हा ही तक्रारीची, कमीपणाची, कमतरतेची भावना टाकून देऊया. मनातील आनंद वाढता ठेवूया आणि मनातल्या आनंदाच्या मागोमाग बाह्य आनंद आपोआपच येतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.